सुरू करूया. चला सगळ्यांना अष्टमीच्या आणि आजच्या बुधवारच्या 16 तारखेच्या एप्रिलच्या सर्वांना शुभेच्छा देते. दादा बघा आल्याशिवाय आपलं पान हलत नाही. त्या परमात्म्यासारखं झालेलं आहे की तो आपली परीक्षा बघतो. तुम्हाला वाटतं काय आम्ही करतो? तर त्यांनी बरोबर असे थोड्या नाड्या आखडून ठेवल्या आपल्या, आणि दादांचं सुरू झालं की लगेच त्यांनी सुरू केलेलं आहे. चला सुरू करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. किती त्या ज्ञानदेवांवर ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे आपलं बघा. ज्ञानदेवांनी खेचून आणलेलं आहे. त्यांचा हेच चालू नव्हता, दादांचा फोनच चालू नव्हता, सगळं काम चाललेलं होतं. पण त्यांनासुद्धा काळजी पडली ज्ञानदेवांना की नको, 25 जण थांबलेले आहेत, तर आपण एवढ्या वेळेत तरी त्यांचं सुरू करूया. आता खरंच रामनामावली एक 10 नावं सांगते आणि आजचं विवेचन सुरू करते. निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम. मत्स्य रूप जय जय राम, कूर्म रूप जय जय राम. वराह रूप जय जय राम, नरहरि रूप जय जय राम. वामन रूप जय जय राम, भार्गव रूप जय जय राम. रघुपति रूप जय जय राम, रामकृष्ण रूप जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काही लोक आज नव्यानं उपस्थित झाले असतील, त्यांची काही अडचण झाली असेल तर त्यांनी क्षमा करावी. आणि आपण आजचं आता विवरण सुरू करूया. काल 18पर्यंत किंवा 17पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. 217वी अशी ओवी होती. ऐसे निकर्मे पार्था, त्यजिली त्यजिती सर्वथा. अधिके बांधिती अन्यथा, सांडिली तरी. हा जो सात्विक त्याग आहे, या सात्विक त्यागानं पुरुषांनी जरी कर्मत्याग केला किंवा त्यांच्या हातून सर्वस्वानं सर्व कर्मांचा खऱ्याखुरा त्याग होतो. सात्विक त्याग म्हणजे खरा त्याग आहे. पण रज आणि तम त्यागानं कर्माचा त्याग केला म्हणजे राजस आणि तामस त्यागानं केलेली जी कर्म आहेत ती बंधनात पडतात. ती कशी पडतात ते आपण काल पाहिलेलं आहे. आज आता पुढचा श्लोक घ्यायचा 11वा. नहि देहभृता शक्यं, त्यक्तुं कर्माण्यशेषतः. यस्तु कर्मफलत्यागी, न त्यागीत्यभिधीयते. मला हा श्लोक पण आवडला आणि त्याच्यावर सगळे मागचे 3ऱ्या अध्यायापासूनचे श्लोक मी आठवत राहिले. 3ऱ्या 5व्या आज अगदी जय्यत तयारी होती की फक्त सगळे भेटले की आपण बोलायचे. आता न म्हणजे नाही, ही म्हणजे कारण. आता काल काय पाहिलेलं होतं की जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्मांचा द्वेष करत नाही आणि कुशल कर्मात अडकूनही पडत नाही, आसक्तही होत नाही,
तो सत्वगुणी पुरुष खरा ज्ञानी आणि खरा त्यागी होय. तो संशयरहित असतो. आता काय म्हणतायत की कारण तसा का असतो तो खरा त्यागी का, तर कारण ही म्हणजे कारण, न म्हणजे नाही. देहभृता शक्यम, देहभृत म्हणजे देह धारण करणाऱ्याला केलेल्या माणसाला कर्माणी अशेषतः त्यक्तुम शक्यम न, असा तो अन्वय. कर्माणी म्हणजे कर्म, अशेषतः म्हणजे सगळी, या जगातली सगळी कर्म, कुठलंही कर्म करायचं नाही असं ज्यानं देह धारण केलेलं आहे त्याला शक्य आहे का हो. भगवंतांनी फार मोठा इथे सांगितलेला आहे संदेश म्हणू किंवा एक सिद्धांत म्हणू, की देह धारण करणाऱ्या माणसाला कोणतंही कर्म करायचं नाही असं शक्यच नाही. अशेषता, पूर्णपणे कर्माचा त्याग हा करणं शक्यच नाही. पुढं म्हणलं यस्तु म्हणजे यहा तू म्हणजे परंतु, यहा कर्मफलत्यागी, जो कर्माच्या फळांचा त्याग करतो, स त्यागी इति अभिधीयते, त्यालाच त्यागी असं म्हटलं जातं. आता याची उदाहरणं आपल्याला किती देता येतील ती पाहूया आपण. म्हणजे सर्व कर्मांचा त्याग करणं हे कुणाला शक्य नाही. म्हणून आपण 3रा अध्याय पाहिलेला होता बघा. 3ऱ्या अध्यायातला पण श्लोक मी आठवत होते की नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. म्हणजे एक क्षणभर सुद्धा मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. एवढं वाक्य जरी त्यातलं लक्षात ठेवलं तरी या श्लोकाशी आपल्याला त्याची लिंक जोडता येते की देह धारण केलेल्या माणसाला सर्व कर्मांचा त्याग करणं शक्यच नाही. मग कसा करू शकतो आपण त्याग, तर कर्मफळांचा त्याग करायचा. आणि कर्मफळांचा त्याग केला की जो करतो त्याला त्यागी म्हणतायत. खऱ्या अर्थानं तो त्यागी आहे असं म्हटलं. आता आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाहिजेत, त्याच्या खालच्या इतक्या सुंदर दिल्यात बघा त्यांनी. उदाहरणं तर इतकी छान दिलेली आहेत की आपल्याला लगेच पडतं की आपण कसा कर्माचा त्याग करू शकणार नाही. 5व्या अध्यायातला आठवत असतील 2 श्लोक, 8वा आणि 9वा, जेव्हा गीता शिकवली तेव्हाचे तुमच्या लक्षात असतील. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. असं आपण पाहिलेलं होतं की ह्या सगळ्या क्रिया देहाच्या ज्या आहेत, आपण बोलतो, बोलण्याशिवाय मी अगदी खूप वेळा ठरवते आता मौन धरायचं, अजिबात बोलायचं नाही. पण ते मौन किती अवघड आहे हे नंतर लक्षात येतं की आपली गाडीच थटून जाते, अडकून बसते. काहीतरी कुणाला तरी विचारावंच लागतं, काहीतरी बोलावंच लागतं. तसं प्रलपन, विसृजन, सगळ्या विसर्गाच्या क्रिया आहेत बघा. नाकातनं पाणी येतंय, डोळ्यातनं पाणी येतंय, मलमूत्र, ह्या सगळ्या विसर्जनाच्या क्रिया, घाम बाहेर पडतोय, आता उन्हाळा आहे, तर हे सगळं आपोआप चालूच राहतं. तुम्ही थोपवू शकता का हो ही कर्म? नाही. गृह्णन, किती गोष्टी घेतोय, श्वास घेतोय, पाणी घेतोय, हवा घेतोय. उन्मिषण, डोळे उघडतोय, डोळे मिटतोय. निमिषण, डोळे मिटतोय. आणि इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त, आणि मुख्य पहिल्या ओळीतलं राहिलं पश्यन, पाहणं, शृण्वन, ऐकणं, स्पृशन, स्पर्श करणं, जिघ्रन, वास घेणं, अश्नन, खाणं, गच्छन, जाणं, स्वपन म्हणजे झोपणं, आणि श्वसन, श्वास घेणं. या सगळ्या क्रिया या इतक्या सहज चाललेल्या असतात. यातली एक जरी क्रिया आपण टाळायची म्हणलं, नाही करणार मी आज श्वासच घेणार नाही, काय होईल? दुसऱ्या क्षणाला बंद. पण आपलं जर आयुष्य चांगलं पक्कं असेल तर त्या योगी लोकांसारखं सुद्धा आपला श्वास इतका वेळ कुंभक केल्यानंतर सुद्धा चालू राहण्याची शक्यता आहे. पण हे जे म्हटलंय तेच इथे या श्लोकात म्हटलेलं होतं की ज्यानं देह धारण केलेलं आहे त्याला अशेष कर्मांचा, म्हणजे सर्व कुठलंही कर्म उरणारच नाही अशा सगळ्या कर्मांचा त्याग करणं कधीही शक्य नाही.
पण कर्मफल त्याग मात्र जो करेल त्याला खऱ्या अर्थानं आपण त्यागी असं म्हणू. आता हा बेस आपला तयार झालेला आहे. कर्म त्याग करायचा नाही, कर्मफळांचा त्याग करायचा. म्हणून 18व्या ओवीमध्ये काय म्हणतात ज्ञानदेव बघा, आणि हा गा सव्यसाची मूर्तीची होऊनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंडे गा. सव्यसाची हे अर्जुनाचे एक वेगळेपण आहे. तो डाव्या हातानं बाण मारत होता. सव्य म्हणजे डावा, आणि ते त्याला कौशल्य होतं. जसं दशरथाला केवळ शब्दाचा वेध घेऊन कुठून आवाज आलाय बघा. आत्ता सुद्धा आपला मोबाईल सापडत नसतो तेव्हा आपण बरोबर कोणत्या दिशेनं रिंग दिली कुणी आणि ती ऐकू आली तर आपण पाहतो माझा मोबाईल आत्ता स्वयंपाकघरात आहे, माझा आत्ता स्टडी रूममध्ये आहे, माझा आत्ता बेडरूममध्ये आहे, किंवा अन्य कुठल्या तरी टेबलवर ठेवलेला आहे, हे सगळं कळतं. तसं शब्दाच्या वेधाने दशरथ राजा बाण मारायचा. व्यक्ती वस्तू प्राणी नाही दिसले तरी चालतील. तसं इथं सांगतायत की हे सव्यसाची म्हणजे हे अर्जुना, मूर्तीची होऊनी देहाची. अरे मानवी देहाची जणू काही काय झालेली आहे, मूर्ती म्हणजे धारण केलेला आहे आपण हा देह. पण तरीसुद्धा काय म्हणतात, खंती करीती कर्माची. भाग्यानं आपल्याला मानवी देह मिळालेला आहे, पण आपण खंत कशाची करतो, कर्माची. ते गावंडे गा, ते सगळे गावंडे आहेत. गावंडे म्हणजे गावंढळ आहेत, म्हणजे अज्ञानी आहेत असं ज्ञानदेव सांगतायत. म्हणजे जन्माला यावं आणि सार्थक करावं, काहीतरी चांगलं करायला पाहिजे नाही का. नुसतं खाणं पिणं श्वास घेणं झोपणं हे तर देहधारी माणसाला, पशुला, पक्ष्यांना सगळं चालूच आहे. पण आपण जे जन्माला आलो आहे ते आपण काय करण्यासाठी आलो आहे, आपलं ध्येय काय आहे, जीवनात काय मिळवायचं आहे, हे जर आपल्याला कळलं असतं तर हा भाग्यानं मिळालेल्या देहाच्याबद्दल आपण खंत केलीच नसती. म्हणजे कर्माविषयी खंत केलीच नसती. कर्म करायलाच पाहिजे. कर्म तुम्ही टाळू शकता का हो. रागून माणूस म्हणतो आजपासून मी काही करणार नाही, मी आता रिटायर झालेला आहे, आयुष्यभर खूप कामं केली. पण तो कसा असा गप्प बसेल, लगेच सकाळी उठेल, काहीतरी उद्योग करेल, कुठंतरी जाईल, कुणाला तरी भेटेल, काहीतरी वस्तू आणेल. हे निवृत्तीनंतरही माणूस करतोच कर्म. म्हणजे कर्माविषयी खंत बाळगूच नाही. त्याच्यासाठी उदाहरणं सुंदर दिलेली आहे. मृत्तिकेचा विटू घेऊन काय करेल घटू, केवता ताथू पटू सांडील तो. ताथू म्हणजे तंतू बरं का. त्यांनी शब्द असे वापरले की मृत्तिकेचा विटू, मृत्तिका म्हणजे माती आणि वीट म्हणजे कंटाळा, चीड, नको वाटणं. तर त्या मातीनं जर वीट आला कशाचा, घेऊन काय करेल घटू, घटाला म्हटलंय. घटू म्हणजे घट, ही उकारांत भाषा फार छान वाटते नाही का. तर घटाला जर मातीचा कंटाळा आला, त्यानं म्हटलं की आजपासून मी या मातीला टाकून देतो, सोडून देतो. हल्ली जसं डिवोर्सची प्रकरणं असतात तसे मातीचं आणि विटेचं ह्याचं घटाचं असं होणार नाही आहे. त्याच्याशिवाय तो असणारच नाही. मातीशिवाय घट असूच शकणार नाही. खरं तशीच अवस्था असते की नवऱ्याशिवाय नवरी, नवरीशिवाय नवरा असूच शकणार नाही. आता हल्ली हे फॅड निघालेलं आहे. जरा काही झालं 15 दिवस लग्नाला झाले, सगळीकडे फिरून बिरून आले आणि मुलीची आई न्यायला येते म्हणते 4 दिवस मुलीला माहेरी नेते, कायमची घेऊन जाते. आणि ती पोरगी म्हणते मला आता नांदायचंच नाही. 15 दिवस काय पाहिलं, काय अनुभवलं, कशाचं कसलं घर काय. तसं जर मातीनं आपलं त्या घटानं म्हटलं मी आता या मातीबरोबर राहणार नाही, मी मातीचा त्याग करणार, चालेल का हो. तो राहू शकेल का. घट म्हणजे माती सहज आहे हो. माती आणि घट हे भिन्न नाहीच आहे. पुढचं उदाहरण त्याहून छान आहे. घेऊनी काय केवता ताथू पटू सांडील तो. ताथू म्हणजे तंतू, पटू म्हणजे वस्त्र. कुठल्याही वस्त्रामध्ये कुठला तरी धागा असतोच ना. मग तो कापसाचा असेल, नायलॉनचा असेल, जेवढे प्रकार आहेत, कुठला तरी धागा असल्याशिवाय वस्त्र असेल का हो.
धाग्यांनी म्हटलं आजपासून आम्ही वस्त्राला सोडून जातो, 4 महिने जातो जरा बाहेरची ट्रिप करायला. नाही चालणार अहो, क्षणभर मग ते वस्त्र राहणारच नाही ना. किंवा वस्त्राला जरी असं वाटलं नको आता हे धागे फार तेच 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 बघून कंटाळा आलो, आपण वस्त्र बदलू शकतो, धागे बदलू शकत नाही, तंतू बदलू शकत नाही. काय उदाहरणं दिलीत, कुठून काय म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती. अक्षरशः रोज साष्टांग दंडवत घातलं तरी आपल्याला अशा शक्ती येणार नाही. म्हणून ते म्हणतात ताथू पटू सांडील तो ताथू म्हणजे तंतू कधी पटूला सांडेल का, सोडून जाईल का. तेवीची वन्नित्वांगी, किती उदाहरण आहेत. तेवी म्हणजे त्याचप्रमाणे वन्नित्वांगी, वन्नी म्हणजे अग्नी, आणि उभे उबगणे आगी तो. आगीनं म्हणजे अग्नीनं, वन्हीनं अग्नीचा म्हणजे त्याचा उष्णतेचा कंटाळा केला तर चालेल का. उबग आला म्हणतो आपण, घराघरातली उदाहरणं वाक्य ऐकत असतो. उबग आला या घराचा, उबग आला म्हणतात, कंटाळा आला, नको वाटते, सोडून जातो. काय म्हणतात, डोक्यात राग घालून निघून जातात, 2-4 तास फिरून येतात. नंतर आठवतं कोण खायला घालणार आहे, आपल्याला झोपायला कोण देणार आहे, एखादा दिवस मजा करतील कुठेही, उद्या काय प्रश्नचिन्ह. तसा उबग येऊन अग्नीला, उष्णतेचा उबग येऊन चालेल का. त्याचा तो धर्मच आहे. उष्णता हाच तर अग्नीचा धर्म आहे. तो दीपू प्रभे लागी द्वेष करील काही. अजून दिवा, दिव्यानं जर ठरवलं मला प्रकाशाचं माझं अजिबात जमणार नाही म्हणेल, द्वेषू करेल काही, त्याचा किती द्वेष करेल, चालेल का तसं. अहो बटन दाबल्या उजेडासाठीच आपण तो दिवा लावतो. आता इलेक्ट्रिकचे दिवे आहेत, विजेवरचे. पण पूर्वीच्या काळी की अजून देवापुढे लावतो की आपण सांजवात. त्या समयीनं जर म्हटलं मला नको बाबा हा प्रकाश नको आहे, चालेल नाही. त्या दोघांचं इतकं घट्ट नातं आहे, इतकं जवळीकच आहे की उलट ती समयी आसुसलेली असते. संध्याकाळ कधी होते, नवरात्रात ती फार खुश असते बरं का. 9 दिवस अखंड दीप. अजूनही काही मंदिरांमध्ये असतो, काहींच्या घरात असतो. म्हणजेच त्या दीपज्योतीचं आणि त्या प्रकाशाचं नातं इतकं जवळचं आहे, घट्ट आहे, ते एकमेकाला सोडतच नाही. तोच त्यांचा धर्म आहे, जो दोघांना चिकटून राहणं, जुळवून राहणं. पुढं म्हणतायत, पुढचं तर उदाहरण अगदी तुमच्या आमच्या माहितीतलंच आहे, ही उदाहरणं माहितीतलीच आहे. हिंगू त्रासीला घाणी, तरी कैचे सुगंधत्वाणी, द्रवपण सांडून पाणी केवीर आहेत. एका ओवीत 2-2 उदाहरणं दिलीत. आता काहींना हिंगाचा वास अजिबात आवडत नाही, फार उग्र असतो म्हणतात. पण स्वतः हिंगच जर त्रासला आपल्या वासाला, आता त्यांनी घाणी म्हणलंय, घाणी म्हणजे वासाला, तर त्यांना दुसरा कुठला सुगंध आणायचा हो. जसं काहींना लसणाचा वास अजिबात आवडत नाही, काहींना कांद्याचा चालत नाही, तसं काहींना हा हिंगाचाच जर वासाचा कंटाळा आला, त्रासला जर तो त्या घाणाला म्हणजे वासाला, तर कुठनं नवीन सुगंधत्व वाढणार. त्याचा जो विशिष्ट हिंग म्हणलं की एक विशिष्ट चव आपल्या डोक्यात बसलेली असते. आणि हिंगाची जिऱ्याची फोडणी खमंग दिली की आता बघा या आपण चैत्रागौरीच्या हरभऱ्याच्या डाळी करतो, कैरीची डाळ वगैरे, त्याला तर त्या फोडणीत हिंग पाहिजेच. काही गोष्टी अशा असतात की हिंगाशिवाय त्याला मजा नाही. पण हिंग म्हणला नको बाबा मला हा वासच सहन होत नाही, काढून घ्या वास, मला नवीन वास आणून द्या. कुठून देणार आणून, त्याचा तो ठरलेलाच वास आहे, तोच राहणार. केवीर आहे ते. हां पुढचं आहे, द्रवपण सांडून पाणी केवीर आहे. आता पाणी जर म्हणलं मला किती दिवस मी पातळच राहायचं, द्रवपणात द्रवरूपात किती दिवस राहायचं, आता जरा मला घट्ट व्हायचं, ते दगडासारखं पाण्यानं व्हायचं ठरवलं. हां बर्फाच्या रूपात तो राहतो जरा घट्ट, पण 1 मिनिट बाहेर काढला की पुन्हा पाणी होतंच. म्हणजे त्याचं द्रवपण तो कधी सांडू शकतो का, नाही. द्रवपण सांडून पाणी केवीर आहे ते कसं राहील हो, नाहीच राहणार. तैसा शरीराचे नियाभासे, नांद तू जवसे, तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी. तसं माणूस जो आहे
तो देहानं वावरत असतो. जोपर्यंत देहानं वावरतोय तोपर्यंत कर्मत्यागाचे पिसे, पिसे म्हणजे वेड, काहीसे तरी कशाला हवं. जोपर्यंत आपण देहात आहे तोपर्यंत कर्मत्यागाचं वेड ठेवायचंच नाही, आणायचंच नाही डोक्यात. विचार सुद्धा करायचा नाही की मी आता कर्मत्याग करणार. 5 मिनिट तुम्ही शांत गप्प बसून दाखवा मला, कोणी बसणार नाही. तेवढ्या 5 मिनिटात आपण काहीतरी वणवण वळवळ चळटळ काहीतरी करणारच. म्हणून हे छान सांगितलेलं आहे त्यांनी की कर्मत्यागाचं पिसं काहीसे तरी. आता पुढं तर छान ओवी म्हणतात, आपण लाविजे टिळा म्हणून पुसो ये वेळोवेळा, माघाली फेडी निडळा कारू ये गा. आता बघा, आपण कपाळावर टिळा, तिलक आहे ना, टिकली लावतो. त्यामुळं आपण हा टिळा किंवा टिकली सहज पुसून काढू शकतो. आपण म्हणू बुवा आज खराब झाली, आता ही काढून टाकू आणि नवीन घालू. जे पुरुष आहेत टिळा लावतात, गंधाचा लावतात, कशाचा लावतात, ते म्हणतील हा टिळा आपण पुसून टाकू. पण कपाळाचाच कंटाळा आला. हे मला कपाळ किती झाली पाहिजे, 70 वर्ष झाली, याच कपाळावर काय मी बघायचं आणि जगायचं, कपाळच काढून टाकू जमेल. कपाळ जर खरडून काढायचं ठरवलं तर चालेल का हो. म्हणून पुसो ये वेळोवेळा, माघाली फेडी निडळा का करू ये गा. आता निढळचा अर्थ खरं एक निढळ असा पण आहे बरं का. निढळ म्हणजे निढळाच घामाचं. तर कपाळ हेच मुळात खरडून काढणं आणि पुन्हा त्या जागी लावून ठेवणं. आता हल्लीच्या मेडिकल हे सायन्समध्ये शक्य आहे, काढतील इथली स्किन, नवीन वस्त्री बसवतील. पण नैसर्गिक जे तुम्हाला कपाळ मिळालेलं आहे तसंच्या तसं तुम्ही काढून टाकू शकता. पुन्हा त्या जागेवर आणून बसवू शकता का हो. हां, चष्मा काढून ठेवू, चष्म्याची फ्रेम बदलू, चष्म्याचा प्रकार बदलू, लेन्स आल्यात हल्ली, अजून ऑपरेशन करतात डॉक्टर लोक, आत लेन्स घालतात, बाहेरून दिसलं नाही पाहिजे, आपलं सौंदर्यात बाधा नको यायला. आणि मग आतून ते सगळे करायच्या शस्त्रक्रिया 2-4 महिने छान जातात. पुन्हा म्हणतात 0चा नंबर वापरा, मायनसचा अगदी पॉईंटचा नंबर, अगदी काही पर्सेंटचा नंबर येईल. मग काय 2 नंबरचा घातला काय आणि अर्ध्या नंबरचा घातला काय आणि 0 नंबरचा घातला. शेवटी चष्म्याला पर्याय नाहीच आहे. पण कपाळाला पर्याय आहे का हो. कदाचित चष्म्याला पर्याय काढतील, अजून काही काढतील, पण कपाळाला पर्याय नाही. पुन्हा त्या जागेवर आणणं शक्य नाही. त्याच्यावरनं निष्कर्ष काढला, तैसे विहित स्वये, तैसे विहित स्वये आदरिले, म्हणून त्यजूये त्यजिले, परिकर्मची देह आतले ते का सांडे. त्याप्रमाणे जे शास्त्रोक्त कर्म आहे, विहित, शास्त्रविहित कर्म जे आहे, शास्त्रानं सांगितलेलं कर्म जे आहे ते स्वया आदरले, स्वये आदरिले, त्या कर्माचा आदर केला, स्वीकार केला. म्हणून त्यजूये त्यजिले, परिकर्मची देहातले. आणि म्हणून एक वेळ त्याचा त्याग करता येईल, पण हा देहच मुळी कसा आहे, कर्मची देह आतले. देहात किती क्रिया चालल्या आहेत. आपण सांगितल्या त्या 9-10 क्रिया फक्त 5व्या अध्यायात सांगितलेल्या आहेत. आंतरिक क्रिया किती आहेत मला सांगा. प्रत्येक अवयवाच्या, अंगाच्या, इंद्रियाच्या प्रत्येकाची क्रिया वेगळी. आणि म्हणून हा सगळा देह मुळी कर्मानं व्यापलेला आहे. तर तो देह कसा सोडून जाता येईल, ते का सांडे, त्याला कसं सोडून जाता येईल. मला फार आवडली ही सगळी उदाहरणं. हृदयानं जर ठरवलं मी पंपिंग करणं बंद करतोय तर काय होतं आपल्याला माहिती आहे, हार्ट अटॅक संपलं. फुफ्फुसानं ठरवलं नाही मी ती क्रिया करणार, श्वास घेणं सोडणं नको मला, संपला. एक अवयव, एक डोळ्यांनी सांगितलं काय रोज रोज बघायचं, आजपासून मी बघणं थांबवतो. ह्या सगळ्या देहाच्या क्रिया, रक्ताभिसरण, सगळ्या रक्तवाहिन्या इकडे तिकडे फिरतायत, वात दोष सगळं त्यांना कार्य करतोय. अन्न खाल्लं, एक दिवस ठरवलं अन्नाने, म्हणजे त्या
अवयवांनी, जठर हे नाही, आम्ही लिव्हर आहे, नाही आम्ही पचनाचं काम करणार. काय होतं दुसऱ्या दिवशी माहिती आपल्याला. म्हणजेच देहामध्ये कर्म ही होणारच, आणि त्या कर्माचा कधी तुम्ही कर्माचा त्याग करायचा नाही, कर्मसन्यास घ्यायचा नाही, कर्मफळाचा त्याग करायचा. किती समजावून द्यावं, किती प्रकारे समजावून द्यावं, कसं समजावून द्यावं. ज्ञानदेवांच्याकडून आपण हे सगळं शिकावं. बघूया आता. नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. लाहोनिया देह प्राप्त कर्मी खंती जे का बाळगीती अज्ञानी ते. ही खंत बाळगणं हे अज्ञानी आहे. सांग पार्था काय करील तो घट घेऊन या वीट मृत्तिकेचा. वस्त्राते घडेल कैसा तंतु त्याग कंटाळेल आग उष्णतेसी. प्रकाशाचा द्वेष करील का दीप सांडील का आप ओले पण. आप म्हणजे पाणी, तो ओले पण टाकू नाही शकत पाणी. हिंग सुगंधत्व आणील कोठून आपुल्या त्रासोन दुर्गंधीसी. तैसे पार्था येथे लाहोनिया देह कागा दुराग्रह कर्मत्यागी. पुसून टाकीता येईल तो टिळा आपुल्या कपाळा लावीला जो. परी ते कपाळ कैसे सांडवेल सांडावे म्हणेल जरी कोणी. तैसे विहित जे स्वीकारले येथे ते तो टाकू येते टाकू जाता. परिदेह रूपे कर्मेची ते मूर्त कैसे कोणा येथ सांडवेल. आता मी जसं सांगितलं तशा पुढच्या क्रिया काही सांगतायत पुढच्या ओव्यांमध्ये. आत्ता जसं सांगितलं तसं कुठलीच क्रिया आपण टाळू शकणार नाही, कुठलीच नाही. बघा आता 25वी क्रिया सांगतायत. जे श्वासोच्छ्वासवरी होत निजले याही वरी काही न करण्याची परी होती जयाची. आता झोपलोय आपण निजेली यावरी, आपण गाढ झोपेत असतो, पण त्या गाढ झोपेत सुद्धा श्वासोच्छ्वासाची जी क्रिया आहे ही अखंड होत असते, फक्त तो मंद श्वास असतो. डॉक्टर बघा, एखादी व्यक्ती जर झोपली असेल तर येऊन पहिला श्वास बघतात, नाडी बघतात, आणि कसं काय चाललंय यांचं ते म्हणतात आहे मंद मंद श्वास चालू आहे, थोडा स्लो झाला, एवढंच, नेहमीप्रमाणे नसतो. तसं ही अखंड क्रिया श्वासाची चालू आहे. काही न करण्याची परी होती जयाची, पण ह्या कर्मक्रिया आपोआप होत असतात. इथं प्रत्यक्ष नाही केलं तरी सुद्धा श्वासाचं कर्म श्वासाच्या रूपानं होतच असतं. प्राणायाम जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतोय, उजवीनं सोडतोय, दोन्ही नाकपुड्या बंद करून तो श्वास रोखून धरतोय. पण रोज जेव्हा आपण 24 तास जेव्हा आपला कार्यक्रम चालू आहे तेव्हा चालतंय का आता श्वास आत गेला का बाहेर गेला, रोखलाय का काय झालंय, लहान झाला का मोठं, काही कळत नाही. म्हणजे ती क्रिया अखंड चालू आहे. या शरीराचे निमिसके कर्मची लागले असिके जिला मेलयान ठाके या रीती. तर असिके म्हणजे असतं आणि नसिके म्हणजे नसतं. मिसके म्हणले या मिसके म्हणजे मिशाने, निमित्ताने, या शरीराच्या निमित्तानं कर्मची लागले असिके. अहो आपल्याबरोबर हे कर्म आलेलंच आहे. जन्माला येतानाच ती सगळी कर्म घेऊन आलो आपण. आता बघा, एवढीशी ती 4 वर्षाची मुलगी, काल तिला काय नवीन हल्लीचे हे असतात ना 7-8 दिवसाचे शिबिर, समर कॅम्प म्हणायचं त्याला, शिबिर
इकडे बालसंस्कार वर्ग चालू असतात 10 दिवस, फुकट असतात किंवा 10-20 रुपये फक्त घेतात, त्यांना काहीतरी नॉमिनल हे असावं म्हणून. पण त्याचं महत्त्व नाही लोकांना. इकडे 1000 रुपये 600 रुपये देऊन माणूस भरतो का, तर काहीतरी आम्हाला नवीन शिकायला मिळेल. आणि हे सगळं कर्म आपण येताना घेऊन आलेलो आहे बघा. मग कुणाला चित्राची आवड आहे, कुणाला संगीताची आवड आहे, कुणाला छान खेळाची आवड आहे, नवनवीन वस्तू, ते ओरिगामी म्हणतात, कागदाच्या वस्तू बनवणं, त्याची कुणाला आवड आहे, कुणाला मेकॅनो बनवायला, कशाची प्रत्येकाला आवड आहे. तर शरीराच्या निमित्तानं हे कर्म आपल्याबरोबरच वावरतच असतं. जिता मेल या न ठाके या रीती, म्हणजे आपण जिवंत असेपर्यंत आणि मेल्यावर सुद्धा मेलया न ठाके, अहो मेल्यावर सुद्धा हे कर्म टळू शकत नाही. कारण जाताना आपण हे सगळं गठुडं बरोबर घेऊन जातो आणि मरणानंतर हे संस्कार करावेच लागतात, नाही का. 9वा 10वा 12वा 13वा 14वा हे सगळे उदक शांती होईपर्यंत कर्म आहेत. पिंडज्ञान, वार्षिक श्राद्ध, दर महिन्याचं श्राद्ध, आणि गेल्यानंतर पुन्हा आपण जे काही आपण गठुडं घेऊन गेलो आहे, पुण्याचं पापाचं सगळ्या कर्मांचं, पुन्हा जन्म, पुन्हा तिथे ते सगळं पहिल्यापासून सुरू. म्हणजे ह्यातलं काय टाळू शकताय तुम्ही. हे सगळं आपल्याबरोबरच आलेलं आहे आणि आपण गेलो तरी ते चालूच राहणार. यया कर्माते सांडिती परी, एकीची ते अवधारी, जे करिता न जाईजे हारी फळाशेची ये. म्हणून म्हणतायत तू एक लक्षात ठेव, एकीची ते अवधारी, या कर्माते सांडिती परी. जे लोक हे कर्म सांडतात म्हणजे सोडतात, त्यांच्या कर्मत्यागाची एक रीत लक्षात घे. ते करिता न जाईजे हारी फळाशेची. पण ती कर्म जी फळाशेच्या अधीन आहेत, त्या फळाशेच्या अधीन आपण कधीही होऊ नये. फळाच्या अपेक्षेच्या आहारी जाऊ नये. भगवंताचं या 2 गोष्टीवर अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे बघा त्यांनी, की कर्म कर पण फळाची अपेक्षा नको. म्हणून दुसऱ्या अध्यायात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. ते सगळं पुढं चालू आहे. 18वा अध्यायात आलेलं आहे. विसरला तुम्ही, 2रा अध्याय विसरला, 3रा अध्याय विसरला, 4था विसरला, कोण आता पुन्हा बघायला जाणार आहे मागे. पण त्याचाच धागा पुढे ठेवलेला आहे की तुला कर्म करणं ह्याच्यापुरता अधिकार आहे. मा ते असंग हा अस्तु कर्मणी, अकर्मणी. तू अकर्माच्या बाबतीतही आसक्ती ठेवू नकोस, संग ठेवू नकोस. म्हणजेच कर्म करावंच लागणार. कर्म फक्त काय, फलाशा ठेवू नकोस, फलत्यागाविषयी तू अपेक्षा धरू नकोस. तो तुला अधिकारच नाही आहे. कर्मणी एव अधिकार. तोच कर्म करण्याचा अधिकार तू गमावू नकोस. एखादी उभी होईल फक्त, किंवा थांबूया आपण. कर्मफळ आता कर्मफळ मध्ये द्यायचं कोणाला, आलं फळ, मग काय करायचं. कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू उद्दीपे तेथ रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. नेहमी रज्जू आणि दोरीचं जे उदाहरण, याचं सापाचं उदाहरण दिलं जातं, ते उदाहरण परत इथं सांगतायत की जो पुरुष परमेश्वरालाच कर्मफळ अर्पण करतो, त्या भाग्यवान पुरुषाला परमेश्वराच्या अनुग्रहानं ज्ञानप्राप्ती होते. तत्प्रसादे बोधू उद्दीपे, तो उद्दीपित होतो, त्याला बोध होतो, ज्ञान होतं, आत्मबोधाचा उदय होतो. कसा तर तेथ रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला व्याळ म्हणजे सापाची शंका दूर होते. आधी जे रात्री आपण घाबरलेले असतो की तिथे साप आहे म्हणून अंगाला दरदरून घाम सुटलेला आहे,
पण कुणीतरी बॅटरी आणली, कुणीतरी दिवा आणला, कुणीतरी मशाल आणली आणि त्याच्यात पाहिलं तर अरेच्या ती दोरी होती आणि सगळी आपली भीती भय सगळं संपून गेलं. तेच इथं सांगितलेलं आहे की तसंच आपल्याला आत्मबोध झाला की ही सगळी जी अविद्येची जी हे आहे कर्म आहे ते सगळं नष्ट होतं असं पुढं सांगते. इदमुपकर्तुं. बरं, उद्याचं महत्त्वाचं सांगते. उद्या आपला ज्ञानेश्वरीचा वर्ग तर होणारच आहे, रोजच्या वेळेला होईल. काही अडचण आली तर आपण एकमेकांना समजून घेत राहूया. आणि सकाळचा भगवद्गीतेला तुमच्यापैकी बरेच जण असतील, दादा पुन्हा कळवतील. उद्या आहे रामनवमी, सगळ्यांना रामजन्माला जायचं आहे. मलाही रामजन्मासाठी जायचं आहे, सगळी तयारी करायची आहे. जमलं तर उद्या कीर्तन करणार आहे, तुम्हाला देईन पाठवून. सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. तर उद्या लक्षात घ्या. रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.